असो काय काय मी हसवण्यासाठी विनोदी ओळ दिली ना. कोंबड्याही म्हणतात थोडं नेटवर्क द्या, रील अपलोड करायचे. हसला का? आता या वाक्याचा वापर तुमच्या व्हिडिओत करू शकता. कोंबड्या अजून एक हवं का? कोंबड्या म्हणत्या कोंबड्या म्हणतात थोडं नेटवर्क द्या, रील अपलोड करायची. ही चोळ व्हिडिओत घाला, लोकांच्या चेहऱ्यावर हमखास हसू येईल. कोणत्या व्हिडिओ मध्ये? पूर्ण डायलॉग म्हणा. शेतात कधी कधी इतकी शांतता असते की कोंबड्याही म्हणतात थोडं नेटवर्क द्या रे, रील अपलोड करायची. मी जर हसलो तर गाव शेतात हसतं. कोंबड्यात नसल्या पण कोंबड्या नसल्या तरी चालेल, पण हसू नक्की असू द्या. इतकं साधा, सोपं आणि प्रेमळ. कसं वाटलं हे? मला हसू आलं. चांगलं वाक्य सांगा एक. हसूनही आलं तरी चालेल, पण स्वतःवर प्रेम करायला कधीही विसरू नका. हे वाक्य साधं आहे आणि मनाला भिडणारही. असंच काही अजून हवं का? थोडं अधिक विनोदी की अजून शांत? मला इतके लोक असे हसले पाहिजे, म्हणजे फॉलोअर्स वाढले पाहिजे, इतकं असं पाहिजे वाक्य. समजलं. असं वाक्य वापरून बघा. आम्ही शेतात पीक नाही तर हसू उगवतो. हे हलकं फुलकं, लक्षात राहणारं आणि लोक व्हिडिओवर कॉमेंट करायला प्रवृत्त होतात असं आहे. हवं तर शेवटी जोडा, हसून बघा, शेअर करा आणि दुसऱ्यालाही हसवा. हे साधं पण प्रभावी आहे. नाही गुंतवून ठेवतं. हे नाही. बरं, आणखी एक थोडंसं वेगळं. शेतातलं मातीचं हसू स्क्रीनवर दाखवलं की लाईक्सची पेरणी लगेच सुरू. हे लहान आहे, साधं आहे आणि वापरायला सोपं. व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा शेवटी छान बसतं. बरं, पूर्ण आणखी बदल हवे असतील ह्या वाक्याबद्दल पूर्ण वाक्य म्हणून दाखवा, ही वळ घालून. शेतात कधी कधी इतकी शांतता असते की कोंबड्याही म्हणतात थोडं नेटवर्क द्या रे, रील अपलोड करायची. मी जर हसलो तर गाव हसतं. पण कोंबड्या नसल्या तरी चालेल, पण हसू नक्की असू द्या. हसू आलं नाही तरी चालेल, पण स्वतःवर प्रेम करायला कधीही विसरू नका. शेतातलं मातीचं हसू स्क्रीनवर दाखवलं की लाईक्सची पेरणी लगेच सुरू. हे पूर्ण सेट वापरून व्हिडिओ सुरू किंवा शेवट करू शकता. स्वरूप बदलायचं का? मला ह्या वाक्यात छोटं वाक्य करून द्या. हे शेतात पिकच उगवतं, लाईक्स आपोआप येतात. इतकं लहान आणि थेट मुद्द्यावर. हवं तर अजून कडक, मजेशीर वर्जन देऊ का? हो. कोंबड्या म्हणतात आणि शेतकरी लाईक्स पेरतो. हे मजेशीर आहे, शेतीचा संदर्भ ठेवतो आणि शॉर्ट्स मध्ये लोकांना पटकन क्लिक होईल. असंच काही हवं असेल का की अजून वेगळ्या टोन मध्ये ट्राय करू? मी काय म्हणतोय, मला हसूच आलं नाही अजून. बरोबर, अजून थोडं मजेशीर करून बघतो. कोंबड्या म्हणाली नेट नसेल तरी चालेल, पण माझा रील अपलोड कर रे दादा. शेतकरी हसला आणि म्हणाला आधी पेरणी पूर्ण करू बा. मग दोघीही हसले. कसं आहे आता? थोडंसं हसू आलं का? अजून थोडं गोड, थोडं तिखट? थोडं हसू आलं काहीतरी. मग हे घ्या. कोंबडीनं पहिल्यांदाच लाईक बटन दाबलं आणि म्हणाली वा, माझंच पीक हसतंय वाटतं. हसलं का? हा हलका फुलका टोन आहे. लोक हसून लाईक करतात आणि कमेंटही करतात. असंच काही फिक्स करून ठेवायचं का? वाक्य अजून छोटं हवं असेल? पूर्ण वाक्य म्हणा आता. कोंबडी म्हणाली नेट नसला तरी चालेल, पण माझं रील अपलोड कर रे दादा. शेतकरी हसला आणि म्हणाला आधी पेरणी पूर्ण करू बा. मग दोघीही हसले. हे पूर्ण वाक्य निवांतपणे व्हिडिओत वापरू शकता. हलका फुलका, लक्षात राहणारा आणि लोकांना कमेंट करायला प्रवृत्त करणारा. आणि ती कोंबडी लाईक करते पहिल्यांदा, ते का नाही म्हणला. कोंबडी लाईक बटन दाबते आणि चोच उघडून म्हणते बाप रे, हे बटन तर माझ्या दाण्यापेक्षा भारी निघालं. शेतकरी हसतो आणि म्हणतो बाई ग, आज तर कंटेंट पिकवलास तू. थोडंसं विनोदी, थोडंसं मावाकडचं आणि थेट व्हिडिओत टाकायला एकदम छान. बरं, मला अजून काही हवं का? हे सगळे वाक्य मिळून एक मला हसायसारखं वाक्य बनवून दे, एकच 4 ओळीचं. काय मसलंय? ही घ्या एक छोटीशी 4 ओळींची हास्यास्पद रचना. शेतात कोंबडी लाईक बटन दाबते आणि म्हणते दानापेक्षा भारी निघालंय. शेतकरी हसतो, म्हणतो आज तर कंटेंट पिकवलास. मग दोघी हसतात आणि गाव हसतं. हे व्हिडिओत टाका, हसण्याची आणि शेअर होण्याची शक्यता नक्कीच वाढेल. चालेल का?
ते तुम्ही नाही म्हणला ते पहिल्यांदा कोंबडीत लाईक करते. ओके, ती ओळ परत आणतो. कोंबडी पहिल्यांदा लाईक बटन दाबते, चमकून म्हणते, वा, हे दाण्यापेक्षा भारी निघाले की. शेतकरी हसतो, म्हणतो, आज तर खऱ्या कंटेंटची पेरणी झाली. दोघी हसतात आणि गाव एकदम खुलून जातं. ही ओळ वापरली तर लोक हसतील. अजून थोडंसं ट्यून हवं का? नको. चालेल, नको म्हणालात तर ठीक, थांबतो इथेच. बरं, नंतर दुसरं कधीही वाक्य. बदल किंवा आता नवीन हे वाक्य टोन हवं मला असेल तर सांगा. दुसरं वाक्य तयार करून द्या एक प्राण्याविषयी. आता माझ्याकडे समजा गाई. सिंह जंगलात गरजला. नाही, माझ्याकडे सगळे- गाई. ऐका ना, हं. माझ्याकडे गाई, तर मी गायविषयी एक वाक्य सांगा मला, असं लोकांना हसवायसारखं गायविषयी. गाय म्हणाली, दुधात प्रेम असतं, पण आजकाल लोक लाईक्स मध्ये साखर शोधतात. हे हलकं फुलकं आहे, गावाचा स्पर्श आहे आणि हसण्याची शक्यता नक्कीच आहे. मीच हसलो चालेल का? नाही. मीच हसलो नाही. काही हरकत नाही, अजून घट्ट पंच देतो. गाय म्हणाली, दूध तर देतेच, पण हसणं फुकट देणं हे माझं खास सर्टिफिकेशन. शेतकरी हसतो आणि म्हणतो, बाई ग, आज तू फी न घेता फुल मनोरंजन दिलंस. आता हसू येईल असं वाटतं. व्हिडिओत वापरा लाईट आणि गावरान. अजून ट्यून हवा का? जाऊ द्या, मला तुम्ही हसवायलाच गेला. चांगलं वाक्य द्यायला. ठीक आहे, शेवटचा प्रयत्न. हे वापरून बघा. गाय हसत हसत म्हणते, मी दूध देते, तुम्ही स्माइल द्या. दोन्हीचा स्वाद सेमच गोड असतो. हे छोटं, गोजीरवाणा आणि लोकांना हसवणारा वाटेल. जाऊ चालेल का? द्या, नको मला हे वाक्यच नको, दोन्ही पण नको. ठीक, ओके, समजलं. इथे सांगतो, नंतर कधीही हवं असेल तर दुसऱ्या टोन मध्ये मदत करेन. ओके. ओके, बाय.